हे बघा आता आपण म्युझियमच्या ना, हे बघा मी इथे तुम्हाला दाखवते सगळं. आणि आतलं म्युझियम मी आत्ता बघून आलं, फार 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 सुंदर आहे. तुम्हाला दाखवते मी, इतकं मी का कौतुक करते. हे बघा, अगोड इंटरॅक्टिव्ह म्युझियम गोवा द लँड. हां, आता आपण इथून आज चाललो आहे. मी जे थोडंफार शिकून आली आहे अगदी थोड्या वेळात. हां, तर तेच मी तुम्हाला आता दाखवते तुमच्या माहितीसाठी. बघा, ही अशी सुरुवात होते, अशी ही इथे सगळी माहिती दिलेली आहे. हां, हा जो बाकीचा आवाज येतोय ना, ती माहितीचे व्हिडिओ चालू आहे इथे म्युझियमवाल्यांचेच. हे जे आहे हे आहे अंडर मेंटेनन्स आहे, म्हणून आपण इथे हात नाही लावू शकत. मी तुम्हाला दाखवते, दुसरं ऑपरेट करून दाखवते. ठीक आहे, हे पण अंडर मेंटेनन्स आहे. हे बघा, हे अशी इथे माहिती पण व्हिडिओ चालू आहे. हे पण अंडर मेंटेनन्स आहे. ओ, मला ऑपरेट करू देतो? व्हिडिओ चालू आहे माझा व्हिडिओ चालू आहे, मला ऑपरेट करू देतो का तुला करायचं आहे? हां, बघा आता हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. बघा, हां, आता इथे माहिती पहिले काय दिलेली आहे ती बघा. इथं वरती संख्या दिसतात. इन नंबरों के भीतर छिपी हुई कहानियों को जाने, प्रत्येक संख्या के साथ जुड़े इतिहास और तथ्यों का अनावरण करे. इथे बाकी त्यांनी माहिती दिली आहे की ते ऑपरेट कसं करायचं. ठीक आहे, आणि इथे स्कॅन पण दिलेलं आहे. आता बघा, हे ते बटणं आहेत. हां, आता मी तुम्हाला दोन्ही दाखवते. आता हे एक बटन दाबलं ना, इथे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. हां, आता इथे हे बटन दाबलं ना, ठीक आहे, तर जी आपण नंबर संख्या दाबली ना, त्याच्याविषयी माहिती सुरू होऊन जाते. आता 1 मिनिट, तुम्हाला दोन्ही पण नाही दाखवता येते मला. हे बघा, मी खाली बटणं दाबतीये ना, मी खाली बटणं दाबतीये तर यावरती संख्या येतात. ठीक आहे, बघा. हां, आता 16 संख्या दाबली, ही माहिती सुरू झाली, दिसलं. आता हां, आता इथे जे आहे ना, इथे आपण लँग्वेज पण बदलू शकतो ह्या बटनाने. आता इंग्लिशमध्ये आहे ना, तर आपण ही हिंदीत पण करू शकतो. झाली हिंदीत, तर अशी ही माहिती आहे. आता आपण बाकीचे बटणं बघू. मी पण खूप माहिती नाही बघितलेली. आता मी इकडचं ॲरो दाबते. अच्छा, हे जे ॲरो आहेत ना, हे ते संख्या जेव्हा येतात ना, आता आपल्याला कोणती संख्या चूज करायची आहे त्यानुसार तो ॲरो इकडे तिकडे जातो. आता बघा, आता 16वर आहे ना, समजा आता आपल्याला वरची हवी आहे संख्या, तर हे बघा 17वर आली. हां, आता आपल्याला खाली यायचं आहे 16, नंतर हे बघा 1505 आलं. आता आपल्याला समजा उजवीकडे सरकायचं आहे, तर बघा मी हे बटन दाबेल, मग ते तिकडे सरकेल. कळतंय ना तुम्हाला? इकडचं बटन दाबलं तर इकडे सरकेल. हां, आणि आपण जे सिलेक्ट केलं आहे ना, ते सिलेक्ट केल्यावर आपण हे सेंटरचं बटन दाबलं की मधली माहिती सुरू होते. हे बघा, आता याच्याविषयी सगळी माहिती सुरू झाली. तर मला फार आवडलं हे. आता पुढे बघा. हां, आता इथे काय आहे, पहिलिया. आता इथे माहिती दिलेली आहे. आता मी हे ऑपरेट नाही केलेलं आहे, तर इथे आपण कोड सोडवू शकतो. ठीक आहे, सॉल्व द पझल्स, रिव्हील इंटरेस्टिंग फॅक्ट्स. हां, तर मी आता हे काही केलं नाही आहे. आणि इथे पण पूर्वी जे मी तुम्हाला सांगितलं त्यासारखंच स्क्रीन आहे बघा, दिसतंय? असा हा पूर्ण डेस्क आहे. त्या स्क्रीनला हात लावायचा नसतो आणि ह्या पद्धतीने माहिती सगळी बघायची असते. इथे पण ते बटणं दिलेले आहेत बघा. बटन दाबल्यावर ही माहिती आली समोर. दिसतीये का फक्तच उजेड दिसतोय? मला तर उजेडच दिसतो. ठीक आहे. हां, असं आता लँग्वेज बदलायची असेल तर मी ते बटन दाबलं, हिंदीत आलं. ठीक आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. हां, हे बघा, ही बाकीची माहिती आहे. आणि इथे पण आहे एक, इथे पण एक आहे. आणि इथे शूटिंग घ्यायला परमिशन दिली आहे, म्हणून मी मनसोक्तपणे शूटिंग घेऊ शकते. थोडी घाई आहे, पण तरी मी प्रयत्न करते. चला, पुढच्या व्हिडिओत भेटू आपण. बाय.